शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने आणि श्री पुण्यसलिली पापकशालिनी श्री नर्मदामाईच्या कृपेने चाललेली श्री नर्मदा परिक्रमा यात्रा आईच्या उगमस्थानावर श्री अमरकंटक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज थांबलेली आहे. या तीर्थक्षेत्रावर ही तपस्थली आहे. भगवान कपिल महामुनी, भगवान दुर्वास महर्षी अशा तपस्थलीवर राहणारे या आश्रमाचे संयोजक श्री स्वामीजी महाराजांच्या पवित्र पावनचरणी हमारे 10 नाम सन्यासियों की परंपरा में आपके चरणों में ओम नमो जी नारायण है. श्री महेशगिरी जी महाराज यांच्या चरणी ओम नमो नारायण आहे. सर्व भाविक बंधू भगिनीच्या चरणी त्रिवार जय जनार्दन आहे. भजनी मंडळाला जय हरी, जय जनार्दन आहे. जनार्दन स्वामींचं कार्य महाराष्ट्रापुरतंच नाही तर सगळीकडेच ज्ञात आहे. पण त्यांच्या पश्चात त्यांनी कधी प्रसिद्धीचा भाग घेतला नाही. जनार्दन स्वामीने 16 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना भगवान शिवजी का साक्षात्कार हुआ और जो जीर्ण शिव मंदिर है उसका जीर्णोद्धार करने के लिए भगवान शिवजी ने प्रेरणा दी. ऐसे 8 मंदिर की पुनर्निर्माण किया. हर मंदिर में गरीब बच्चों के लिए छात्रालय, भोजन की व्यवस्था, 4-4.5 हज़ार बच्चे की व्यवस्था स्वामी जी ने करके गए हैं. हर जगह गौशाला है. उनके पश्चात भी गौशाला में और भी बढ़ोतरी हुई है. उनके पश्चात और भी आश्रम का निर्माण हुआ है, वो केवल महाराष्ट्र में. स्वामी जी का कार्य था वो किसान भाइयों में ज़्यादा था. उनके देहात में रहना बहुत पसंद था, इसलिए देहात में मंदिर का निर्माण किया. गौशाला का निर्माण ही देहात में ही किया. हर देहाती किसान को प्रेरणा दी कि आपके घर के सामने गौ होना चाहिए, तुलसी होना चाहिए और आपके मुख में भगवान का नाम स्मरण होना चाहिए. नाम भक्ति का प्रचार उन्होंने बहुत किया. हर देहाती साल में 4 बार 8 दिन आकर अनुष्ठान करते हैं. मौन धारण करके जो गुरु मंत्र है, भगवान का नाम है, उसका जप करते हैं. 7 दिन तक मौन रहते हैं, 7 दिन तक फलाहार करते हैं. आश्रम में ही निवास करते हैं. सवेरे शाम सुबह नित्य प्रार्थना होने के बाद सत्संग प्रवचन का भाग होता है. उससे हजारों ने लाखों परिवार ऐसे हैं कि जो खान पान छूट गया है, अच्छा प्रकार का संसार वो लोग कर रहे हैं. ऐसा स्वामी जी का कार्य है. उन महानिर्वाण 25 साल बाद हुआ. इसके बाद वो कार्य करने की उनकी शक्ति स्फूर्ति से निमित्त मात्र हम कर रहे हैं. उनको तीर्थ यात्रा करना, व्रत करना, उपासना करना, ये सब पढ़ाया है. तो वो कार्य बाबा जी हमसे कर ले रहे हैं. इसलिए आपके स्थान में आकर आपने बहुत अच्छा सहयोग दिया. और अपना जितना ही ऋण निर्देश करना कम है, इसलिए आपके परम पावन चरण में त्रिवार बार नमस्कार करके ये नर्मदा परिक्रमाचं थोडं महत्त्व सांगतात. त्या अमरकंटकाचं महत्त्व सांगताना अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन सांगताना पहिल्या श्लोकात सांगितलं की माझी अनंत विभूती आहे अर्जुना, काय काय सांगू तुला. तरी परंतु पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे
तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊ. श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्यायातला दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, अर्जुनाने विभूती विचारली पहिल्या श्लोकामध्ये. भवाप्यो यो हि भूतानां श्रुतो विस्तरुषो मया त्यक्त्वा महात्म्यमपि चाव्ययम् पये कमलसा डोळसां सूर्यकोटी तेजसां मिया तुझपासूनी महेशा परिसैले आजी. माऊली सांगतायत, मिनले गंगे यमुनेची ओग जैसे रसा झाले प्रयाग म्हणून सुष्णात होय जग अवघे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस हे ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावले बापा. ईत श्रवणाची या द्वारे तीर्थारिगता सोपारे. श्री ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. बोल हरी बोल हरी 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 बोल. विश्वचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे ज्ञानामृत आहे, हे पाजतायत. गंगामाईचं पाणी अमृतासारखं असतं. अनेक प्रकारचे दिव्य वनस्पती औषधाचे गुण त्यामध्ये असतात. आताच महेश्वर बाबांना सांगितलं. जशी ती विभूती योगामध्ये मी जान्हवी नदी आहे, म्हणजेच भागीरथी आहे, गंगा आहे, तशाच प्रकारचं ही ज्ञानगंगा आहे. जशी भागीरथाने ती प्रगट केली, तशी ही भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाच्या रूपानं प्रगट झाली. हिला ज्ञानगंगा म्हणतात. या गंगेत स्नान करण्यासाठी भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज माझे गुरुदेव आहेत आणि त्यांनी मात्र मला या त्रिवेणी संगमामध्ये नित्य स्नान करत आहेत. त्यांची सेवा ही गंगामाईसारखी आहे. त्यांचं नामस्मरण चिंतन हे यमुनामाईसारखं आहे. त्यांनी मला कृपा कटाक्ष न्याहाळले, आपल्या पदी बैसविले, माझ्यावर कृपा केली, म्हणून माझ्या मुखामध्ये सरस्वती प्राप्त झाली, सरस्वतीचा उगम झाला. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये श्री ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही सर्व लोक स्नान करताय. ही माझ्या गुरुदेवाची कृपा आहे. गुरु हा सत्या लागी साय, गुरु ही कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत असे. माझे गुरुदेव भगवान प्रयाग तीर्थासारखे आहेत, ज्यांनी माझ्या मुखामध्ये सरस्वती नदी दिली आहे. माझ्याकडून कर्म करून घेतायत, म्हणजे गंगामाई माझ्या दारात आणून सोडली आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती उदित केली आहे. ही यमुना आहे. या तिन्ही नद्यापासून जो प्रयागराज क्षेत्र तयार होतं, त्या ठिकाणी महाकुंभ लागतो. आता महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला 10 लाख लोक जातात. तो एक महाकुंभच आहे. तोंडानं काय म्हणतात? ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारी कोणाची करतात? पांडुरंगाची. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरी उघडल्या हा श्लोक नव्हतं, पण माऊलींची ओवे होत्या, म्हणून तो सेवेसाठी घेतला आहे. 10-11 वाद्यात कोणी सेवेसाठी सहसा घेत नाही, कारण त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन आहे.
वर्णनात्मक आख्यायिमेकं भवानुग्ररूपम अनेक वक्रम अनेक बाहुम, अशा प्रकारचं भगवंताचं वर्णन आहे. तू अनेक मुखाचा आहे, इल्लेले हसी तुझ्या तोंडातून अनेक प्रकारच्या ज्वाला निघत आहेत. सर्व प्रकारचं तू असं उग्ररूप धारण केले देवा, आहे तरी तू कोण? असं अर्जुनाने विचारल्यानंतर भगवान सांगितलं, मी कालोस्मी, मी काळाचा बहुकाळ, अनादि बहुकाळ, मी सर्वांना ग्रासणारा काळ पण आहे. असं वर्णन या अध्यायामध्ये आहे. म्हणून हा श्लोक सहसा कोणी सेवेसाठी घेत नाही, कारण याच्यात भगवंताचं वर्णन आहे. ज्या पुण्यक्षेत्रावर आपण आलो आहोत त्या पुण्यक्षेत्राचं वर्णन सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पण त्या क्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणचं कथा सांगणं, तर सत्संगाच्या रूपानं तो प्रसंग सांगणं, हे ऐकणाऱ्यालाही पुण्य आहे आणि सांगणाऱ्यालाही पुण्य आहे. म्हणून तुळशीदास महाराज म्हणतात की प्रथम भगती सन, कारण ते मंगलदायक आहे. आवाज नाही येत नाही, इकडं माग येतो ना खरंच, नाही तर मग लगेच जिलेबी येत नसेल तर लगेच जिलेबी. मला पण भरपूर 1.5 तास पाण्यात ठेवलं, किती जरी का बारदाना अंगावर घेतलं तर थंडी जाय ना, म्हणून काहीतरी शेक कर भाऊ. तेव्हा कुठं तुमच्या पुढे बोलता येऊ राहिलं. आता पूजा कशी केली तर मलाच कळाना, एवढी थंडी वाजून राहिली. आणि म्हणून देव या पुण्यक्षेत्रावर जी कथा आहे ती ऐकली पाहिजे. भेळा घाटावर काही कथा वगैरे नाही, तिथं सगळे टुरिस्ट म्हणजेच पर्यटक लोक येतात पाहायला. आपले लोक अर्धी धार ओलांडून पार तो धबधबा पाहायला गेला, तर काय सांगायला पाहिजे. नर्मदाबाईचा काठ सोडायलाच नाही पाहिजे महाराज. इकडून फोटो काढ, तिकडे काढ, आमचे काढ, धबधबा काढ. हे ना महाराज होते, जबलपूरला आलो तिकडून तीर्थयात्रा करून. ते चला बाबा भेडाघाटला, तिथं फार मोठा धबधबा आहे. माझा राग आला त्यांना तेव्हापासून. म्हणलं काय बाबा, आपल्या लोकांना काय धबधबा पाहावा, ज्यांच्या जीवनात कायम धबधबा आहे त्यांनी पाहावा. सारखं पाणी आदळतं ज्या जीवनामध्ये धबधबा वाचतं त्यांनी पाहावं. मी काय महाराज पाहायला पाहिजे नर्मदा माईचं. अहो पण नर्मदा माईचं आहे, पण काय पवित्र स्थानावर सांगावं तिथं, तिथलं महात्म्य सांगा, मग येतो आपण. काय महात्म्य तिथं एवढं जे स्नानाला तिथं हे सांगायचं मला की नर्मदाबाईचे आपण किती रूप पाहून राहिलो. आता एकदम मंजूळ शांत छोटंसं एवढं 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 गाईच्या मुखातून पाणी पडतं, एवढं रूप. आणखीन थोडं पुढं गेल्यानंतर जिथं 4 किलोमीटर पायी यावं लागलं तिथं कसं रूप आहे, शांत आहे. दक्षिण वाहिनी म्हणा, उत्तर वाहिनी म्हणा, किती शांत रूप आहे. आणि समुद्रामध्ये गब्बासाचं रूप आहे, दुसरं काहीच नाही. आख्यायिमेकं भवानुग्ररूपम, उग्ररूप आहे तसं समुद्राचं खवळल्यानंतर, तशाच प्रकारचं उग्ररूप तिथं आहे. मला सांगा काळीचं रूप कोणाला आवडतं? जे अनन्य भक्ती त्यांची गोष्ट ठीक आहे, जे त्याचे भक्त आहेत. उग्ररूप कोणालाच आवडत नाही महाराज. अंगात भवानी आली तर कोणाला बरं वाटतं का? आय लव यू म्हणतं कोणी. एखादी तापातापी झाली, भांडणं झाले तर कसे दोनांचे चेहरे होतात. नाथबाबांनी वर्णन केलं आहे, शरीरातील अर्बो खरबो पेशी उत्तेजित होतात राग आल्यानंतर. परिणाम काय होतो? डोळे लाल होतात. जास्त जर आलं तर मग हातात काही असलं तर मग दे जनार्दन जय जनार्दन होतं. म्हणजे संचार होतो एक प्रकारचा.
अशाच प्रकारचा उग्ररूप ज्यावेळेस पाहायला मिळतं त्यावेळेस ते माईचं उग्ररूप आहे, ते आपल्यासाठी नाही आहे, ते असुरासाठी आहे. भगवतीने जे उग्ररूप धारण केलं ते असुराचा नाश करण्यासाठी केलं. अशा प्रकारचे 4-5 रूपं आईचे आपल्याला या इथूनपासून तर कठोरपर्यंत पाहायला मिळतात. इथून पुढे शांत 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 ओंकारेश्वरापर्यंत आणखीन एक शांत स्वरूपच पाहायला मिळालं. उग्ररूप पाहिलं समुद्राचं, आणखीन बेडाघाटचं पाहिलं तर आता सौम्य सौम्य रूप होऊन आता तर एकदम मृदू लेकरासारखं रूप, लहान बालकासारखं रूप असं या पर्वतावर आहे. समुद्रमंथन झालं तर त्याच्यामधून 14 रत्न निघाले. तत्पूर्वी घुसळताना त्या वासुकीचा दोर, मंदाराचलाची रवी दोघांचं घुसळण झाल्यानंतर त्या वासुकीला उष्णता निर्माण झाली. आता तुम्ही बघा, कोणतंही घर्षण झालं तर उष्णता निर्माण होते. सगळं घर्षणजन्य विद्युत आहे, त्या विद्युतवरच सर्व यंत्र चालतात. यंत्र एकमेकाला घसले जातं, विद्युत तयार होतं. तशा प्रकारचं ते घर्षण केल्यानंतर त्याचं अंतःकरण शरीर तापल्यानंतर त्याच्या शरीरातून विष गरम झालं. तो आता गरळेलू पण टाकणार. जसं आपल्याला अपचन होतं तसं हे विषारी प्राणी आहे त्यांनासुद्धा अपचन होतं. पालीला अपचन झालं की ती विषाणे टाकेत, गरळे टाकते आणि त्या गरळीमध्ये विष असतं. त्या विषाचा अजून शोधणे लागला मार्ग. हे विष कशापासून बनले जातं? सर्पाचं विष सर्प खातो काय, उंदीर वगैरे खातो, पण हे त्याच्या शरीरात बनतं कसं? वैज्ञानिक विचार करतं आहे की हे शरीरामध्ये झालं कसं. आता पोटॅशियम सायनाइड याचं सुद्धा कशापासून बनले जातं हे वैज्ञानिक सांगू शकतात, पण या प्राण्याच्या शरीरामध्ये ही विष तयार होतं कसं? हे जगातलं आश्चर्य आहे. महाराज शास्त्राने पुढं फार मोठं आव्हान आहे की तिला अपचन झालं की तिच्या पोटातून हे विष बाहेर कसं? मग विष्ठेतून यायला पाहिजे, विष्ठेतून नाही येत, तिच्या गरळीतून येतं. अशा प्रकारचा संशोधनाचा भाग आहे. म्हणूनच या विज्ञान युगामध्ये असं समजून सांगितलं पाहिजे की त्या सर्पाला उष्णता निर्माण झाली. माणसाला उष्णता निर्माण शरीरात काही काहीचं शरीर उष्ण प्रकृतीचं असतं, काही काहीचं शांत प्रकृतीचं असतं. ते आईवडिलाच्या शोनित्रेतावर अवलंबून आहे. नीट लक्ष देऊन आहे का? जसं आईवडिलाची प्रकृती असते तसं असतं. काहीची प्रकृती आईसारखी असते, काहीची प्रकृती पुरुषासारखी असते. त्याचे रूप आहे. उष्ण प्रकृतीच्या माणसाने सौम्य उपाय काय करावे? त्याने थोडं मसाल्याचे पदार्थ कमी खायला पाहिजे, मिरची कमी खायला पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्याची प्रकृती उष्ण आहे त्यांना हे अवश्य जास्त आवडतं. ते विषयीची प्रकृतीचा धर्म आहे तो. ज्याची पित्त प्रकृती आहे त्याला आंबट जास्त आवडतं, त्याला खावाच वाटतं. ते नाही खातोच. बाबाजीवर तीर्थयात्रेला गेल्यानंतर आमच्या साधू लोकांचं भूषण आहे लोटा, सोटा आणि लंगोटा. ही हरिद्वारला घेतलेली काठी आहे. काठी एवढी असावी की जेवढं आपली उंची आहे त्या कानाच्या खाली, आपण काय म्हणतो त्याला, बाळीपर्यंत ती काठी लागायला पाहिजे. खूप ठिकाणी पाहिली, तिकडे सापडलीच नाही, एकाच ठिकाणी सापडली. श्री आचार्य महामंडलेश्वर विद्यानंद सरस्वतीजी महाराज अग्नि आखाड्याचे, ते आपल्या नाशिकला होते. माधुगिर महाराज, तू बूढ़ा हो गया, मैं भी बूढ़ा हो गया बोले, इसलिए लाठी हो ना हाथ में. आम्ही गेलो यज्ञ त्यावेळेस, लाठी कितनी होना मालूम है आपको? म्हणजे जी बाबाजी बोलो. आणि आपणे कानापर्यंत पाहिजे. खूप पाहिली ती काठी, ती व्याताची लागती. ती काठी बांबूची चालत नाही. तुम्हाला सांगितलं आतल्या गाठीचे लोक साधून राहत नाही, काठीसुद्धा नाही, काठीसुद्धा व्याताची लागती. शंकराचार्य ती दंडी संन्यासीजवळ जी काठी असते ती उलट्या बांबूला, भरीव बांबू असतो तो, आणि त्याला ती 7 कंठी असतात. त्या एक कंठी त्यांची 3 भाग असतात. एका कंठीला 3 पाटले फुटलेले लागतात. तेव्हा ती शंकराचार्य महाराज हातात घेतात. कर्मधर्म सोयगन आपण बांबूच झाडं लावले. ज्योतिषपीठाधीश शंकराचार्य आले आणि ते शेतीला चक्कर मारून, अरे बहुत अच्छा बास है, दे दो हम. कारण ले लो, बहुत है, अच्छा लगा है. बोले बास अच्छी लकड़ी है, भरीव लकड़ी.
सांगायचं तात्पर्य की असे प्रत्येकाला शास्त्रे. म्हणून सर्व शरीराची आग झाल्यानंतर, विष पिल्यानंतर सर्व शरीराची जशी आग होते, तशाच प्रकारे त्या वासुकीच्या घर्षणामुळं सर्व शरीरातून ते विष बाहेर पडणार, ते आता टाकणार तो खाली. तर ते पार्वतीनं पाहिलं, भगवान शंकरांनी पाहिलं आणि सांगितलं की पार्वती, जर हे खाली पडलं तर यांचं सर्वांचं हे करून राहिले श्रम होऊन जातील, व्यर्थ होईल. हे जर खाली पडलं तर सर्व पृथ्वी जळून खाक होऊन जाईल, एवढं ते विष भयान आहे. आणि म्हणून देवानं पार्वतीला विचारलं की पार्वती, हे विष मी घेऊ का? खरं सांगा, कोणती पत्नी म्हणेल की तुम्ही विष प्या म्हणून? पण हे प्रकृती पुरुषाचं मिलन आहे महाराज. ही जगाची आई आहे, तिला माहिती आहे हे जगात पिता आहे, हा जनकल्याणासाठी हे सर्व करतो आहेत, म्हणून यांना काही होणार नाही, विष होणार नाही. हे देवादिदेव महादेव आहे. म्हणून भगवंताने ते विष त्या वासुकीचं सर्व शंखामध्ये घेतलं आणि पिऊन टाकलं. तर असं म्हणतात की कंठापर्यंत भरलं, कोणी म्हणतं कंठात ठेवलं, काही का होईना, पण ते इतकी आग झाली महाराज, काय सांगू तुम्हाला. जे विष पितात त्यांना विचारा, जिवंत असेल तर. आहे जिवंत, विष पिऊन बी जिवंत आहे काय काय. पती पत्नीचे भांडणं झाले, त्यानं आपलं घेतलं कंबड्याचं औषध घेतलं पिऊन, सकाळपर्यंत काहीच झालं नाही. सकाळी उठून बसलं, त्याला वाटलं बरं झालं रात्री घेऊ, झोपलं का झोपू. सकाळी जिवंत तसंच बाहेर जाऊन आलं तर सर्व पोट साफ. मग आनंद झाला, रात्री मी विष पिलो होतो, मेलो नाही, हे घे पेढे. सगळ्याला पेढे वाटले, बरं झालं हो तुम्ही मेले नाही, हे घ्या अर्धा पेढा तुम्ही खा. 100-150 पेढे वाटले तर अर्धा पेढा करून रात्री पेढे खाऊन मेले. म्हणजे विषसुद्धा डुप्लिकेट. सांगायचं हेतू लक्षात घ्या त्या हो, की त्या विष एवढं भयान होतं की ते भगवान शंकराच्या कंठात हाय सर्व शरीराची आग झाली. आणि मग जेवढ्या काही शांत शीतल वस्तू आहे त्या स्वतःजवळ ठेवल्या. भस्म उटी रुंड माळा, मग द्या हो हिमालयात गेले, तिथं बर्फ राहतो, कैलास पर्वतासारख्या ठिकाणी शांत बसले. थोडी आग शांत झाली. वासुकी म्हणजे त्या सर्पाचं, नागाचं सर्व शरीराला वेष्टन केलं. सर्प तुम्हाला सांगितलं खूप थंड असतो, उन्हाळ्यात जवळ घेऊन झोपा. मी उन्हाळ्यातच निघतो विशेष म्हणजे. आणि सगळ्या प्रकारचं चंद्र डोक्यावर घेतला म्हणून त्याला चंद्रमौळी म्हणतात. चंद्र उद्भासित मूर्धजन स्वरूप. भगवान आपण दररोज विधीमध्ये जे वर्णन करतो, इथे महामृत्युंजय आश्रम आहे. भगवान शंकराचं वर्णन करताना चंद्रोद्भासित मूर्धजन स्वरपती पेौष्पात्र बृहद
हस्तंभुजं युगस्तकुंभ युगलादृदुतं त्वयं शिरा सिंचांतकरयुगेन दत्तं सांगे सकुंभ करो. दोन हातामध्ये कुंभ आपल्या डोक्यावर शांत वाहण्यासाठी गंगामाईचं पाणी टाकतायत. दोन खाली झाले की दोन परत वर घेतायत. अशा प्रकारचं वर्णन आहे. सगिर्जम मांडीवर गिरजा आहे. अशा प्रकारचं या महामृत्युंजय आश्रमाचं हे वैशिष्ट्य आहे. अशी मूर्ती पाहायला मिळत नाही. सुंदर मूर्ती, पार्वती मांडीवर पाहिजे फक्त. अशा प्रकारचं महामृत्युंजय भगवंतांनी या गंगेचं पाणी घेतलं, नागवासुकेल घेतला आणि सगळ्यात शांत किंवा थंड जर झाड असेल तर ते बिल्वपत्र आहे. आवड तुला बेलाची शंकरा, तुझ्या भेटीसाठी असं करीत काही आणखीन उपाय करावे म्हणून दिव्य वनस्पती ज्या ज्या पर्वतावर आहे त्या त्या पर्वतावर जाऊन बघावं. काही दिवस तिथं अनुष्ठान करावं म्हणून अनेक पर्वतावर गेले भगवान शंकर. विचारलं की बाबा मी तुझ्या पर्वतावर अनुष्ठान करू का? अनुष्ठानामुळं बऱ्याच व्याधी, बऱ्याच प्रकारची शांती मिळते, मनशांती मिळते, आत्मशांती मिळते. म्हणून हे साधू संत लोक अशा पुण्यसल्ली पापकशालिनी पवित्र नद्याच्या तीरावर असतात. आणि नर्मदामाई तर ही जपीतपी करणाऱ्याला आवडणारी नदी आहे. जनार्दन स्वामी जपीतपी होते म्हणून त्यांना ही नर्मदामाई सगळ्यालाच प्रिय आहे. महाराज बाबांनी सांगितलं आता की आपण ज्या गायत्री मंदिरात स्थापन होतो तिथं अलग गिरीजी महाराज, त्यांना तिथं सप्तचिरंजीवाचं नाही पण सप्तऋषीचं दर्शन झालं आहे. ज्या ठिकाणी आपण विधिपूजा केली. तुम्ही इकडं होतात नीलकंठेश्वर मंदिरात, तेवढी जागा नव्हती तिथं. इकडचे नीलकंठेश्वर मंदिराचे ते लोकांचा नियम आहे का खोलीमध्ये ते स्वयंपाक करू देत नाही ना. आपल्याला तर पूजात स्वयंपाक केला आम्ही बळजबरीचं, त्यानं ते पूजा करून दिली नाही महेशगीर बाबांना आणि संतोषगीर बाबांना. शिवला तो त्या पूजेला, फेकून द्यायला लागला तो बाहेर. असे काही असतात तीर्थक्षेत्रावर काही कमाई करायला आले असतात महाराज. भाविक भक्तांची साधू संतांची ओळख पाहिजे. ही ओळख राहत नाही कायला. कुठं आचार विचार संपन्न साधू पाहायला मिळतात पण ते अशी साधू संतांनाच ओळख असते. ते ग्रहस्थ आश्रमी लोकांना काय ओळख असणार साधूंची? नियम आहे आमचा. अरे काय नियम आहे? अनेक प्रकारचे नियम कसे बाजूला ठेवतात मग नियम आहे. यात्रेकडे करून 15 रुपये घ्यायचे, 10 रुपयाची पावती करायची, 5 रुपये कुठं जाता? हा कोणता नियम आहे? सांगितलं असतं दिनेश भाईला फोन करून तर ताबडतोब काय केलं असतं? वाटीत तपासलं असतं, घाम फुटला असतं, खालून दुसरी नर्मदाबाई निघली असती. पण आपल्याला करायचं नाही ते. आपण त्या मार्गातली मंडळी नाही. बरोबर नक करून देऊ म्हणून ते जसं असं आम्ही जात नाही. 2-4 लोकांची चांगली व्यवस्था आहे तिथं राहण्याची, याची त्याची. आमच्या लोकांची नाही. आणि म्हणून देव आज जी पुण्यस्थळावर आपण आलो ही तपस्थली आहे. पहिल्यांदा कपिल महामुनींच्या चरणपादुकाचं आपण दर्शन घेतो. या ठिकाणी कपिल महामुनींनी तपश्चर्या केली, ज्यांनी आपल्या आईला आणि सांख्यशास्त्र सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेचा 2रा अध्याय. कपिल महामुनी 24 अवतारपैकी एक भगवंताचा अवतार आहे.
म्हणून त्यांनी सांख्ययोग सांगितला. हा सांख्ययोग ग्रहस्थाश्रमाकरता नाही आहे. हे सर्व उपनिषदला सारे सर्व उपनिषदे गावो दोग्धा गोपाल नंदनम, त्याच्यामध्ये उपनिषदातला भाग आहे आणि तो वेदांताचा भाग आहे. तो तुमच्यासारख्यांना ते योग्य नाही. जनार्दन स्वामींचं सर्व शेतकरी मंडळीत कार्य असल्यामुळं आपण साध्या भाषेत बोलतो. आपल्याला काही अवघड वेदांत पण येत नाही, काही नाही. साधे नामस्मरण करणारे भक्ती मार्गातले तुम्ही आम्ही आहोत, आपण पण त्याच मार्गातले आहोत. आपण फार योग करतो अशातला भाग नाही, फार सांख्यशास्त्र वेदांत करतो अशातलं पण भाग नाही. एक भक्ती मार्गातलं एक साधक आहे. आणि म्हणून दुसरं दर्शन जे झालं ते महर्षी दुर्वास, त्यांची ती गुफा आहे. त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. तिथून नर्मदामाईचं गुप्त प्रवाह आहे आणखीन खाली. त्यांच्या स्नानाकरता ती माऊली यायची. म्हणून त्या गुहेत गेलो. तिथं ती नर्मदामाई आहे. तिथं भगवान शंकराची मूर्ती नाही किंवा दुर्वास महर्षीची मूर्ती अलीकडे आहे. भगवतीची मूर्ती, नर्मदामाईची मूर्ती मध्ये गेली तुम्ही, तुम्हाला दिसलं ना त्यांच्या चष्मा. मला दिसलं नाही, तुम्हाला कुठं दिसणार. दिवावर करून पाहिलं रामेश्वर महाराजाला बी चष्मा लावा लागतो. म्हणून नर्मदामाई इथून त्यांच्या स्नानासाठी याच्यात दुर्वास महर्षी म्हणजे ज्याने दुर्वा खाऊन तपश्चर्या केली महाराज. देवाला सुद्धा देवपण आणण्याचं सामर्थ्य महर्षी दुर्वासांचं होतं. आणि म्हणून दुर्वास महर्षीला काय सांगायला पाहिजे. त्यांनी इतकं युद्ध झालं महाराज. 18 अक्षौणी सेनेमध्ये, एकाकडून 8 अक्षौणी, इकडून 10 अक्षौणी सेना. खरं सांगा, एक हुकून चुकून बाण घोड्याला लागला असेल, एखादा हुकून चुकून बाण श्रीकृष्णाला लागला असेल, काही जखम झाली, कधी पट्टी केली कोणी, असं लागला. पण देवाचं शरीर आभेद होतं आणि हे आभेद करण्याचं काम महर्षी दुर्वास ऋषींनी केलं. चातुर्मासाच्या निमित्तानं दुर्वास ऋषी द्वारकेला आले आणि सांगितलं की महाराज मला इथं 2 महिने चातुर्मास करायचे. रुक्मिणीने सांगितलं मला आनंद आहे, मला मीच आग्रह करणार तुम्हाला इथं चातुर्मासाला राहा म्हणून. आमच्या साधू संतांचे 2 महिने चातुर्मास असतात. खूप सेवा केली दोघांनी. रात्री 12 वाजता उठले दुर्वास महर्षी. रुक्मिणी, श्रीकृष्ण इकडे या, आत्ताच्या आता यमुनेवर जा, स्नान करा आणि 2 माठ पाण्याची गडे भरून आणा. आता हे कधी यांना माहीत नाही, एवढं रात्री स्नान करणं, गरम पाण्यानं स्नान, 9 प्रकारचं सुगंधित द्रव्यानं स्नान भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दररोज करायची ना. आता नदीवर जाऊन गार पाण्यानं स्नान म्हणल्यावर आता दोघांना जर मोठे माणसाला सवय नाही, ज्यांना पाहा तुम्ही. आणि महिना 15 दिवस यात्रा चालली तर घरचे ओळखतं का नाही काय माहिती. सगळे दक्षिण भारतातून धरून आणले का असं होईल, सगळ्याचे चेहरे काळे होऊन जातील. असं ते सुखासुखी जीवन जर सांगितलं ठीक आहे. आता तू सांगितलं ना चातुर्मास सेवा करते, सेवा सोडायची नाही. ते सेवा हा दारवंट ते स्वाधीन करी सुबटा ओळवून या. म्हणून तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. आता सेवा म्हणजे सेवा करायची. सगळी सेवा झाली, महाराज प्रसन्न झाले सेवेनं. म्हणजे आता शेवटचं आता चातुर्मासाची समाप्ती करायची तर सगळ्या साधू लोकांना खीर पुढे आवडते आणि भगवान शंकराचा तो नैवेद्य आहे. वरण भात भाजी पोळी खीर. आता ती खीर अशी केली महाराज म्हणजे सांगितलं की मी त्याच्यामध्ये दिव्य वनस्पती टाकणार आहे, तुम्ही ते खिरीचं पात्र इकडे घेऊन या. आता त्यांच्याबरोबर भरपूर शिष्य होते महाराज. सगळ्याचं जेवण झालं, सगळ्यांचं चातुर्मास समाप्तीचं सगळ्यांचं जेवण झालं. तुम्ही दोघं जेवले का म्हणजे महाराज तुम्ही कुठं सांगितलं जेवायचं, अजून नाही सांगितलं. तोपर्यंत आम्हाला जिलेबी नाही खाता येणार. तुम्ही आवरा लवकर, आता आम्ही काल थकलेलो आहे, आवरायचं का लवकर. आज सावड आहे, 2 जाऊन द्या म्हणलं. परत आता पुढं वेळ कसा मिळतो काय माहिती. म्हणून म्हणलं गुरुजींना सांगितलं का मी जिरबावाला बोलायला लावा थोडंसं.
दोघं जेवल्यानंतर सांगितलं किती खीर उरली म्हणे. हाय महाराज थोडीशी. रुक्मिणी इकडे आहे. त्यांना ती खिरीचं पात्र घेतलं. महाराज काय मंत्र म्हटले असेल ते देव जाणे. सांगितलं की श्रीकृष्णाच्या सर्वांगाला एक खीर लावून टाक. आता चिकट खीर ती उरलेली खालचं खरडण आपल्या भाषेत सगळ्या अंगाला लावली महाराज. नक शिकांत लाव म्हणे. पण आता गुरुदेवांचं प्रसाद आहे, त्यांना हात लावलेला त्या प्रसादाला, म्हणून पायाला कशी लावावी असं संभ्रम निर्माण झाला की त्याने पायाला लावले नाही. कसं काय लावा पाय? हात त्यांच्या हाताचा स्पर्श झालेला त्याला पाय कसा लावा? म्हणून सगळ्या अंगाला खीर लावली. तर सांगितलं की अरे अरे रुक्मिणी सगळ्या अंगाला नाही लावली, तू पायाला नाही लावली. म्हणून देवा तुमचा प्रसाद आहे, ठीक आहे काय हरकत नाही, ते प्रभू कार्यासाठी ते योग्यच आहे. आणि म्हणून सांगितलं की आजपासून भगवान श्रीकृष्णाचं अंग अभेद राहील, भेदच होणार नाही. कितीही शस्त्रास्त्र जरी कोणी टाकले तरी भगवान श्रीकृष्णाच्या अंगाला छिद्र पडला नाही, मार लागणार नाही. अशा प्रकारचं अभेद कवच त्या दिव्य मंत्राच्या साहाय्याने महर्षी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्णाला केलं. म्हणून कितीतरी बाण लागले असतील, कितीतरी काही झालं असेल, भगवान श्रीकृष्णाला काही झालेलं नाही. अशा प्रकारची दुर्वास महर्षीच्या तिथं दुग्धधारा आहे, पाणी खोल आहेत, खूप थंड पाणी आहे. सगळ्याचं स्नान करेपर्यंत काही मागच्या वेळेस एक म्हातारी ती थंडीचं आवरण ती विचारलं किती कपडे टाकले तरी. आणि आपल्या ते वृद्ध माणसं जास्त आहे, तिथं थंड पाणी आहे, वनस्पतीचं पाणी आहे, ते नाही सहन झालं तर. आणि म्हणून लवकर लवकर स्नान करून तुम्हाला इथं काढलं. इथं पण नर्मदा मैयाचे अर्ध्या पात्रात जाऊ नये. आपल्या अजून परिक्रमा उद्या तर फार दक्षता घ्यावं लागेल. एवढे धारे काय काय ठिकाणी पटकन पाऊल टाकले गेलं तर माई त्याच्याकरता जो गाईड जे सांगल त्याप्रमाणेच जायचं. जिथं उगमस्थान आहे तिथून परत ज्या ठिकाणी प्रगट झालेली, जसं आपल्या गोदावरी मैया जटाशंकरीपाशी प्रगट झाली ब्रह्मगिरीवर, तिथून ते गोमुखात आले गंगाद्वारला, गंगाद्वारातून आले ते कुशावर्तामध्ये. तशाच प्रकारची ती माऊली नर्मदा माऊली त्या उगमस्थानावर माईचं बगीचा आहे, तिथं उगमस्थानावरती प्रगट होऊन गोमुखातून बाहेर येते. आणि मग ती ज्या ठिकाणी प्रगट होते, आपल्या जसं कुशावर्त आहे, त्या कुशावर्तासारखे ठिकाणे आहेत नर्मदा माईच्या पैल तीरावर. तिथं अनेक देव शिवमंदिर आहे. तिथं ह्या दारातून जायचं नाही, त्या दारातून. तिथं लिहिलेलं आहे परिक्रमाशिनी या दारातून जाऊ नये. इथून दारातून गेलं तर खाली नर्मदा नदी वाहते, तिचं उल्लंघन होईल. म्हणून उद्याचा दिवस फार शिस्त पाळावं लागणार आहे. आपल्या लोकांना काही समजत नाही, काही अडाणी आहेत, काही लिहिता येत नाही, काही वाचता येत नाही. तर म्हणून उद्याचा दिवस फार दक्षता पाळायची. उल्लंघून गेलं तर काय उपयोग होईल? परिक्रमाचं एवढं कष्ट करून राहिले आहेत. व्रत करायचं तर व्रत जसं सांगितलं तसंच करायचं, त्याच्यामध्ये आपलं घालायचं नाही. आणि म्हणून उद्याचा दिवस फार आहे. मला तर उद्याचा दिवस धास्ती, कारण 1/3 परिक्रमा पूर्ण झाली आज इथं. आता 1/4 राहिली, पण 1/4मध्ये फार महत्त्वाचं आहे की ती छोटी दार आहे. तुम्ही गंगाद्वारला किती पाणी पडतं गंगामाईचं? एवढं एवढं एवढं. राजमहेंद्रीला शेट पाहून आले 3 किलोमीटरचं का 2 किलोमीटरचं पात्र आहे म्हणतात. गोदावरी जिल्ह्यात महापूर आला तर किती असं हजारो फुटाचं प्रवेश किंवा मैलभराचं पात्र तिचं होऊन गेलं, मोठं आहे त्या पात्रापेक्षा. जसं ब्रह्मपुत्र नदी दरवर्षी पात्र बदलते, तसे या मैया आहे महाराज यांचा उधाण आलं तर काय सांगता येतं. आणि म्हणून उद्याचा दिवस फार दक्षता पाळायची. ज्यांना लिहितं वाचते त्यांना जे मागं मागं चालतं, आज कसं रांगेत चाललेत तसं. आता काठी असू द्या, माकड्या चेष्टा केली तर माकडं तुमची चेष्टा करेल. मुळात आपण त्याची वंशजच आहोत. आणि म्हणून उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी भगवान शंकर आले आणि थोडी आग शांत व्हावी म्हणून त्या पर्वताला विचारलं. मैकल पर्वतानं सांगितलं महाराज थांबा, म्हणजे बाबा माझ्यामध्ये एवढं विष आहे, मला शिंका आली तर विषारी प्राणी निर्माण होतात. विंचू गुह्या नावाचा प्राणी येतो, तसं असं तोंडातून असं थुंकी टाकतं तर माणसाचे डोळे जातात. आता तो विषारी प्राणी आपल्या देशात आहे काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचे विषारी प्राणी होतात. मी थुंकी टाकली तर त्याच्यापासून विषारी वनस्पती होतात. ते म्हणे महाराज काही हो, राहा माझ्या पर्वतावर. आणि भगवान शंकरांनी या पर्वतावर अनुष्ठान केलं महाराज.
आनंद झाला सगळं. जसं परिक्रमा झाल्यानंतर किंवा शिस्त पाळल्यानंतर आपल्याला आनंद होतो, तशा प्रकारचा आनंद झाला आणि ते आनंदाचे अश्रू येतात. जनार्दन स्वामींनी 75वा ज्यावेळेस वर्षवृद्धी दिन साजरा केला तर 40 आणि 50,000 लोक पाहिले बाबाजींनी. जाताना बाबाजींच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले की वा, ज्यासाठी बाबांचं कार्य होतं ते कार्य यथोचित पूर्ण केलं आणि चांगले लोक मार्गाला लागलेत, इतके लोक सत्संगाला यायला लागलेत आणि खटकन डोळ्यातून 2 अश्रू पडले, त्याला आनंदाश्रू म्हणतात. अशा प्रकारचे भगवान शंकराचं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर 2 अश्रू पडले. त्या 2 अश्रूपासून एक दिव्य अशी छोटीशी मुलगी गोंडस निर्माण झाली. तिचं नाव नर्मदा आहे. भगवंताच्या हृदयाचा पाझर येतो. हृदयाचं पाझर तसं येत नाही डोळ्यातून. प्रेमाशिवाय रड नाही. मोले घातले रडाया न आसूर न माया. अशा प्रकारचं अंतःकरणपूर्वक असल्यामुळं आणि दुग्धप्रवाह असल्यामुळं तो अंतःकरणातला, म्हणून ती अंतःकरणातून निघालेली आहे. बेटा आता जनकल्याणासाठी तू भूतालावर जा आणि महाराज मला वरदान द्या. सगळ्यांना द्या, तुम्हाला प्रिय आहेत, सगळ्यांना सप्रिय आहेत, पण मी जपी तपी हाटीबंद संन्यासी सगळ्यांना मी प्रिय असले पाहिजे. आणि इतर नद्यामध्ये मी इतर नद्याची गौण मानत नाही, पण माझ्यामध्ये स्नान केलेलं जास्त पुण्य मिळालं पाहिजे. हट्टानं मागून घेतलं आणि मुलींचा, लहान मुलींचा हट्ट बाप पुरवतो महाराज. तो तर जगदीश आहे. विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयहरणम पंचवक्रम त्रिनेत्रगम. तो जगाचा आधीचा आहे, आपलं बीज पण तो आहे, सर्वांचं रक्षण करणारा पण तो आहे. म्हणून भगवान शंकराने त्याच वेळेस नारायण आले, सांगितलं की महाराज नर्मदामाईच्या काठावर सगळ्याचेच मंदिर असतील. शिवाचे मंदिर आहेत, भगवतीचे मंदिर आहेत, नारायणाचे मंदिर आहेत, जिथे जे सगळं संप्रदायाची मंडळी तुम्हाला पाहायला मिळेल. नारायणाने सांगितलं देवा अवतार कार्य संपावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाटतं की इथं कुठंतरी अनुष्ठान करावं. आता कोणी विचारलं, बाबाजींनी जर सांगितलं की बाबा आता माझं काही खरं नाही, आता आपल्याला जायचं आहे, आता खरं सांगा जे आत्यंतिक जवळचे आहेत किंवा प्रेमाचे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल की नाही? वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितलं की मला आता जायचं आहे, तर त्यांच्या शिष्य लोकांना रडू आलं. जनार्दन स्वामींनी गुरुवारीच सांगितलं माझं बाबा आता काही खरं नाही. आता ते लोक ऐकत नाही, मला ते सारखं बोलवत आहेत. म्हणून कोणते लोक बाबा? ते शिवलोकातले. हे प्रत्यक्ष बोललेली घटना आहे गुरुवारच्या दिवशी रात्री. म्हणलं बाजी आता थोड्या दिवसावर कुंभमेळा आला, तुम्हाला अन्नदान करायची हौस आहे, तुम्ही 2 कुंभमेळ्यावर खूप अन्नदान केलं, साधू संताला जीव घातलं. स्वतः बाबाजीने पोळ्या करून साधू संत लोकांना जीव घातलं. साधू प्रेमी असल्यामुळं साधू सेवा स्वतः केली पाहिजे. स्वतः पोळ्या लाटताना मी पाहिलेलं आहे कुंभमेळ्यात त्र्यंबकला. त्यांचं आमची दीक्षाच झाली त्यावेळेस. करपात्रीजी स्वामी आले तर तिथं. आणखीन हे विरक्त मंडळीचे 2-3 महात्माचे आपल्या आश्रमात होते. त्यांच्या आश्रमातले एक महात्मा आपल्याला भेटले या ठिकाणी. मी होते त्या कुंभाला होतो. मी जनार्दन स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे. स्वतः बाबाजींनी पोळ्या करून या लोकांना जीव घालण्यासाठी. ते असे साधूप्रेमी महात्मा होते बाबाजी. आणि सांगितलं की थोड्या दिवसावर कुंभमेळा नाही बाबा आता नाही. ते 2 वेळेस त्यांनी आपलं ऐकलं. एक वेळेस आता त्यांचंच ऐकावं लागेल. मग मनात पाल चुरचुरली की आता काही खरं नाही. डॉक्टरने सांगितलं एखाद्या वेळेस साखर वाढली म्हणून. म्हणजे साखर तुमच्या दृष्टिकोनातून वाढली, आमच्या दृष्टिकोनातून ही साखर चालली. ही गोड अशी साखर आहे, रामनामाची साखर ज्यांनी सर्वांना दिली महाराज. जनी म्हणे साखर माझी, मना हो, ही साखर नाही, ही साखर आज जगातून चालली. बाबाजीच्या सानिध्यात असल्यामुळं, त्यांची शक्तिस्फूर्ती असल्यामुळं, त्यांची सद्बुद्धी असल्यामुळं ताबडतोब सांगितलं की असं असं बाबाजी बोलले. भाऊंना वगैरे सांगितलं. ताबडतोब त्र्यंबकला गेलो.
पुढच्या विधीचा कागद आपल्या आणि भाऊच्या पाकिटमध्ये होता. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस अगोदर. म्हणून समाधी सोहळ्यातलं काही त्या मंडळीला काहीही करावं लागलं नाही. जे काही समाधी स्थानावर आमच्या लोकांना 18 वस्तू लागतात ते यथोचित 3 दिवस अगोदर गुप्तपणे तयार करून ठेवल्या. ही दक्षता त्यांनी शिकवली. याच्यात माधवगिरी बाबाची एक शिवरईसुद्धा नाही सांगतो तुम्हाला, की त्यांना हे करून घ्यायचं होतं या पामराकडून, म्हणून त्यांनी हे केलं. 18 वस्तू, तिसऱ्या दिवसाच्या वस्तू, षोडशीच्या वस्तू. षोडशीला 16 वस्तू लागतात आमच्या लोकांना दशनाम संन्यासाला, आणि त्या प्रत्येक स्थानापतीला त्या द्यावं लागतात. 18 साधुजीव घालावं लागतात. तिथपर्यंत सर्व काही बाबाजींनी करून घेतलेलं आहे. म्हणून त्याच दिवशी पण डोळ्यात पाणी आणायचं काय कारणाचं? आता आवरलं पाहिजे. हा प्रसंग असा आठवला की भगवान नारायणाने विचारलं भगवान शंकरला की मला आता अवतार कार्य संपायचं परवानगी द्या. भगवान शंकराचं आराध्य दैवत भगवान नारायण आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरिहरा तुम्ही नका मानू भेद. अनेक प्रकारच्या महाराष्ट्रीयन संतांनी सांगितले की हरिहरामध्ये भेद नाही. साखरेची गोडी साखरेपासून दूर करता येत नाही, ऊसाची गोडी ऊसापासून दूर करता येत नाही, तशी एकमेकाची गोडी साखरेचे ठाई. साखरेची गोडी जशी आहे तशा प्रकारचं. आणि मग भगवान शंकराला सुद्धा वाईट वाटलं, म्हणून त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू आले. अशी दुसरी कथा आहे नर्मदा माईची. ती एक सुंदर मुलगी तयार झाली, तिचा प्रभाव आहे हा. म्हणजे चार अश्रू, 4 प्रकारचे पुरुषार्थ या माईच्या तीरावर मिळतात. तुम्हाला आता अनेक प्रकारचे अनुभव सांगितले. ही भौतिक आहे, जेव घालती किंवा जेवायला देते किंवा कोणाची नवस पूर्ण करते, कोणाचं काय म्हणतात त्याला रोग वगैरे जातो किंवा काय दिव्य अनुभूती येते तिची. 4 प्रकारचे पुरुषार्थ. आमच्या साधू संतांना काय पाहिजे? मोक्ष नावाचं पुरुषार्थमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष. काम तर सगळेच मागून घेतात, कोणाला नको आहे कामना. कोणाला कामना नाही. म्हणजे साधू संत जपस्थळी तपस्थळीवर राहतात, ते मोक्ष नावाच्या पुरुषार्थासाठी राहतात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 3 पुरुषार्थ जसे तुमच्या ग्रहस्थ आश्रम करत आहे. पण जपितपी लोक असे बाबांसारखे जे स्वामीजी सारखे या तीरावर राहतात, ते निरातिशय आनंद प्राप्त व्हावा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे. पार करे हे मुरारे. हा जन्ममरणाची फेरा चुकून द्या. आदि शंकराचार्य भगवंतांनी सांगितलं की पुनरपि जन्माला यांना पुनरपि या संसाराची अर्धार थांबवासाठी हा 4था पुरुषार्थ आहे. बाबांना सांगितले की अर्थाची ज्ञानी या 4 प्रकारचे भक्त असतात. त्यापैकी जपितपी हाटीबंद संन्यासी कायच्या तीरावर राहतात. तुमच्यासारखे हजारो लोक परिक्रमा करतात, त्यांना वेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. पण खायला मिळतं, प्यायला मिळतं, अमुक मिळतं, तमुक मिळतं, कपड्याला तो मिळतं. ती जशी काळजी घेते. हा तर भौतिक महाराज. मानसिक काही असतात, काही विकृती गेली, कोणाची काय गेलं, कोणाचं काय गेलं. पण आमच्यासारखे जे लोक असतात या तीरावर राहतात, त्या महात्माने सांगितलं की स्वामीजी आपका ऐसा नियम नाम है, यहाँ अनुष्ठान करो ना, मैं अपनी कुटिया खाली कर देता हूँ, नहीं तर आप इधर आइए, मैं आपको कुटिया तयार कर देता हूँ. म्हणून इकडे जर आम्ही आलो तर आम्हाला काही नीट बसून देणार नाही इकडं लोक. हां, बिगर विचारता आलो तर मग आहे कुठं गेलं तरी शोध घ्यायची ना. आपण यांना पाहिलं का?
आणि म्हणून देव जे आनंदाश्रू भगवंताच्या, दुःखाश्रू आले नारायणाच्या सांगण्यावरून भगवान शंकराला ते 2 अश्रू म्हणजे नर्मदा अशा प्रकारच्या तपस्थलीवर इथं 5 ज्योतिर्लिंगापेक्षाही जास्त महत्त्व रेवाखंडामध्ये आहे. आपण जे ज्वालेश्वराचं दर्शन घेतलं, अमृतेश्वराचं दर्शन घेतलं, ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं, ममलेश्वराचं दर्शन घेतलं, तिकडे शूलपाणेश्वराचं दर्शन घेतलं. ज्योतिर्लिंग महत्त्वच इतकं या नाही ह्या शिवलिंगाला आहे. काही काही तर स्वयंभूलिंग आहे. शूलपाणेश्वराच्या अलीकडं सिद्धेश्वर लिंग आहेत. असे जे कटपोरला सिद्धेश्वर लिंग जे आहेत किंवा कोटेश्वर जे लिंग आहेत, हे ज्योतिर्लिंग इतकंच महत्त्व यांना. ठीक आहे, नर्मदा काय आईच्या काठावर फक्त एक ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर, ओंकाराचा आकार म्हणते ओंकारेश्वर, पण ते अमलेश्वर ज्योतिर्लिंग आहे. अशा प्रकारच्या ज्योतिर्लिंगाची यात्रासुद्धा नर्मदा माईच्या आहे. फक्त इथं स्नान, इथं तपस्थली तर तुम्हाला तप करायला लागून राहिलं. 3-3 वेळेस स्नान म्हणा, त्रास म्हणा, जेवढे शरीराला त्रास, जेवढे खडे वृत्तीन काय म्हणले आरतीमध्ये ब्रह्मगिरीच्या, ब्रह्मगिरीची झाला प्रदक्षिणादनी घडे, तैतय काया कष्टे तव तव चरणी रुदती खडे. केवळ तो स्वरूपी काळ त्यांच्या पाया पडे. जेवढे क्लेश होतील, पाप कोण करतं? पाप शरीर करतं. शासन कोणाला पाहिजे? पतीचं दुखत आणि पत्नीनं औषध घेतलं की चालेल का? माधुगिरी महाराज डोकं दुखतं, सर्दी झाली, सांगितलं आम्ही औषध घेतो ना बाबा तुमच्यावर, 2-2, 4-4 गोळ्या जास्त घेतो, चालेल का? नाही नाही. ज्या प्रकृती सायानं अनेक प्रकारचे ज्ञात अज्ञात, द्रष्टादृष्ट, स्पर्शास्पर्श, भूताभूत, पितापित जे काही आहे, कळत न कळत अनावधानानं होईना पाप होतात. त्याचं शासन कोणाला दिलं पाहिजे? प्रकृतीलाच दिलं पाहिजे. आणि म्हणून कडे टोचणं, तितिक्षा ही एक प्रकारची तपश्चर्या आहे, तपस्थली आहे. तर सर्दीच, काहींचं गार पाण्याची सवय नाही, काहीला चालायची सवय नाही, काही पायात खडे टोचतात, काहींनी सांगितलं आम्ही चप्पल घालीत नाही, हे करत नाही. जेवढे क्लेश होतील, हेतू पुरस्कार देऊन राहिलो आपण शरीराला एक क्लेश. तसं वास्तविक तुमची परिस्थिती नाही का चप्पलची, तुमची परिस्थिती नाही का ठिकठाणी गरम पाण्याची, तुम्ही तर गिजर घेऊन आणले असते, सगळ्याला सांगितलं असतं की. पण का बरं मग आता नर्मदा माहिती गिजर चाललं असतं का? सांगायचं हेतू असं आहे की जेवढं त्रास या प्रकृतीला होईल त्याच्यापासून झालेले पाप आपण संकल्पामध्ये करतो की हे नष्ट व्हावेत. या जन्मात नसून झाले तर मागच्या जन्मात झाले असेल, पुढच्या जन्मात होतील. पाप संभवा. डोंगर महाराज आले तिथे नाही, दांडेकर मामा कोणते, मामासाहेब दांडेकर आले ना आश्रमला. ते ब्राह्मण लागले संकल्प, पापोहम, त्यानं पाणी टाकून दिलं. अजिबात नाही, मी पाप केलंच नाही म्हणे. नित्य माऊलीचं नाम माझ्या मुखात आहे, मी पाप करूच शकत नाही. एवढी पापोहम पापात्मा, मी पापात्मा असलो तर मनुष्यच झालो नसतो म्हणे. ते ब्राह्मणाच्या असे आडव्यात आलेत महाराज. आता दांडेकर होते मामासाहेब, ज्यांनी ज्ञानेश्वरी मराठीत आणून सोडली, अर्थ केला महाराज. महान विद्वान सद्ग्रस्त. व्यंकट स्वामींनी एकच शब्द सांगितला की माझं मावशीची घरी राहायचे, घरची परिस्थिती साधारण होती, मावशी ते शिकायला राहते, MA प्रोफेसर. आणि 2-3च वेळेस व्यंकट स्वामीचं प्रवचन ऐकण्यात आलं. आता शिकलेल्या माणसाला जास्त सांगावं लागत नाही महाराज. पाहिलं की हा कोणीतरी दिव्य महापुरुष असला पाहिजे. दररोज यायचे ते प्रवचन ऐकायला, त्यांच्या मावशीकडे त्यांचं येणं जाणं होतं. आणि सांगितलं की आता यांचं शरीर थकलं व्यंकट महाराजांचं, कोण मला शिष्य मिळेल, कोण मिळेल. त्या मावशीकडे त्यांनी, आता घरचे संबंध असल्यानंतर, जवळचे असल्यानंतर सांगतात माणसं, प्रेमाचे संबंध असल्यानंतर म्हणतात ताई मावशी असं एखादा पोरगा पाहिजे की ही गादी पुढं चालवली पाहिजे, पण ही एक गादीची एक आठ म्हणे. ठीक आहे, संन्यास नाही घेतलं तरी चालेल, पण ब्रह्मचारी वृत्त राहिलं पाहिजे. कोण कोण मामासाहेबां सोनोपंत होते ते, त्यांच्या कानावर पडले. सांगितलं की महाराज
मी हे तुमचं व्रत धारण करायला तयार आहे. अरे बेटा म्हणे फार अवघड व्रत आहे. नाही म्हणे महाराज, सगळ्यांनीच अवघड अवघड म्हणून सोडून देणं चांगलं आहे का? कोणीतरी केलं पाहिजे अवघड. सोपे तर सर्वच करतात, अवघड कोण करणार? एका शब्दावर सोडलं महाराज. आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे हरिनाम सप्ताह होतात ती त्यांची कृपा आहे महाराज. फक्त एक नारळ घ्यायचे, त्यांच्या सानिध्यात असणारे आणि आहेर गुरुजी म्हणून एक पालखेडला मामासाहेब जर उतरले तिथं निफाड स्टेशनवर तर तिथून सायकलवर ते पालखेडला घेऊन यायचे. फक्त एक नारळ जाण्या येण्याचं तिकीट द्यायचं, फक्त दुसरं काही घेत नसे. देवाच्या कृपेने मला नोकरी आहे, पण माऊलीचं कार्य करायचं आहे म्हणून देव अशी निष्प्रभ माणसं मिळतात का? अजिबात नाही महाराज. आजच्या युगात तर शक्य नाही. आत्ता तर व्यवसाय झाला सर्व गोष्टीमध्ये. असं नाही सांगायचं, मला हे म्हणायचं आहे देवा की असं शब्दाची किंमत करणारे जगात नाही, असं नाही, आहेच. आणि म्हणून जनार्दन स्वामींच्या कार्याची आपण अशा प्रकारची जबाबदारी वाहतात. आणि म्हणून या तीर्थव्रताच्या निमित्तानं बाबाजींचं थोडं चरित्र, थोडं या स्थानाचं महत्त्व ठिकठिकाणी बाबाजींच्या शक्तिस्फूर्तीनं आपण ऐकत आहोत. अशा प्रकारची दोन आनंदाश्रू मिळून भगवती नर्मदामाई आहे. तिचे अनेक अनेक रूप आपण पाहिले. तिथून पुढं आपल्याला सौम्य सौम्य शांत शांत रूप तिचं पाहायला मिळेल. या ठिकाणी स्नान विधी पूजाला विशेष महत्त्व आहे. जेवढं शरीराला त्रास होईल, हेतुपुरस्कार आपण त्रास देऊन राहिलो ना. आता किती थंडी इथं, त्या थंडीला आपण हेतुपुरस्कारच त्रास देत ना. हेतुपुरस्कार का त्रास द्यायचा की याच्यातून काही झाला असेल क्षीणता, त्याला किलमिश म्हणतात, त्याला मल म्हणतात. हा विक्षेप ते वेदांताच्या भाषेत हे कमी झालं पाहिजे आणि हे औषध आहे त्यासाठी. शरीर तोषणे या नावे तप, सत्कार्यासाठी वृत्ती झिजवणे या नावे तप. अशा तपाची अनेक प्रकारची व्याख्या वेगळ्या लोक महापुरुषांनी मनीषांनी केलेली आहेत. त्यापैकी शरीराला थोडीशी झीज देणं, काही ना झीज माहीतच नाही महाराज, बरंच माहिती, झीज माहीतच नाही. तर मग थोडीफार झीज या निमित्तानं होते, तर ती तुमच्या कायची झीज तुम्हाला पुढच्या वेळेस कामाला येणार आहे. तुमची हो आमची हो आपल्याला काय आता शक्यच नाही महाराज. कसं काय चढायचं म्हणून आता आपण थकलो तर बाकीचं इंजन थकलं तर मग बाकी डबे थकत नाही. पहिले पुढं चढा काठीच्या आधारानं काही पण. तसं त्रास देणं शरीराला हेतुपुरस्कार देणे की नाही, ही तप आहे. म्हणून ही तपस्थली तर सगळ्यांना तपश्चर्या करावं लागते. ज्याला ज्याची इच्छा असो नसो, पण आपण कोणत्या का मार्गानं होईना आलो तर आपल्याकडून अशा प्रकारची तितिक्षा तप होऊन राहिलं. कायिक वाचिक मानसिक, कायिक म्हणजे काही नाही, तोंडानं वाईट होऊन नाही राहिलं, कोणाला अभद्र बोलत नाही, काही नाही. वाचिक काही अभद्र बोलले जात नाही. कायिक म्हणजे शरीरानं बाबाजींचं कार्य करतोय तर आपण तीर्थयात्रा करून राहिलो. कायिक वाचिक मानसिक, मनामध्ये चांगले विचार आहेत, बाबाजींचे विचार आहेत, धर्माचे विचार आहेत, भक्तीचे विचार आहेत. अशा प्रकारचे शुद्ध अतिशुद्ध भाग हा तपस्थलीवर होतो आहे. याला साक्षी नर्मदामाई तुमच्या तपाला जपाला अनुष्ठानाला कोणीतरी साक्षी पाहिजे. नाही यानं केलेले एवढं तप. त्या चित्रगुप्त तपशी आपल्याला साक्षी द्यायला नर्मदामाई उभी राहील. नाही यांना आमची 3 वेळेस परिक्रमा केली, यांना आमची 2 वेळेस केले, यांनी एवढा एवढा जप केला, यांनी एवढा एवढा जप केला. मनात ठेवा किती जप केला. आता काही लिहितं वाचता येत नाही तर एक माळ वाढतात, एक शेंगदाणे टाकतात. आता हे लहान मुलांनी कोणतं ते शेंगदाणे खाल्ले असतील, ते माझा जप खाल्ला. आता ते मोजता येत नाही तर त्याने शेंगदाणे टाकून 1 माळ झाली, 2 माळ झाली, 3 माळ झाली. तर लहान लेकराला काय जाऊ द्या, खाऊ द्या, त्यांना खाल्लं काय ते ज्यांनी जरी खाला. पण साक्षीला आहे ना नर्मदामाई की एवढा एवढा जप केला, आई तू फार चांगलं झालं. कधीच माहीत नाही महाराज जप. एक म्हातारे बाबा आले, माळ काय कशाला म्हणतं, जीवन गेलं तरी माहीत नाही, काहीच माहीत. काल सांगितलं ना मला एक ऑफिसर आला, कुंभमेळा के चालू आहे तर तिथे एक ऑफिसर आला गुरुजी परवा, काहीच माहीत नाही. ये ऐसा क्या होता है ब्रह्मचार्य, क्लास 1 सुपर क्लास 1 ऑफिसर दिल्ली से आया और कुंभ मेले का आरक्षण वगैरह, आश्रम पे भी आरक्षण डाल दिया, 9 एकड़ में आश्रम है. हमने बोला कि भाई हम जो साधु लोग करते हैं, जो गवर्नमेंट करते हैं वही हम करते हैं, साधु के लिए तो कर रहे हैं. 7,500 साधु रह सकते, इतनी व्यवस्था है, हम भी कर सकते. आप भी आपकी व्यवस्था होने तो आप हॉस्पिटल की सेवा कर सकते हैं, पुलिस डिपार्टमेंट की सेवा कर सकते हैं. हमारे यहाँ मुफ्त अन्नदान होता है,
3 कुंभ चौथा सिंहस्थ है हमारा। सब ऑफिसर बोलते हैं कि यहाँ खाने की सुविधा होती है। जी सर, इधर इतर ठिकाणी कुठं साधू या गव्हर्नमेंटच्या लोकांना कोण खाऊ घालणार, पोलीस लोकांना दवाखान्याच्या लोकांना कोण जेवायला देत नाही, 24 तास ड्युटी असतात। असे मोठमोठे ऑफिसर रिटायर होऊन झालेला म्हणजे तिसऱ्या कुंभाला आम्ही होतो, आम्हाला इथं जेवायला मिळालं, आम्हाला इथं खायला मिळालं। तेव्हा कुठं काल निरोप आला की बा आरक्षणमधून आश्रमाची जागा सोडली, आनंद झाला। त्या ऑफिसरला हेच सांगितलं कि बाबा जो गवर्नमेंट कर रहा है वो हम कर रहे हैं, गवर्नमेंट के लोग भी यहाँ रह सकते हैं, उनकी खाने पीने की सुविधा, मुक्तान्न क्षेत्र है, कोई भी आओ, जो साधु लोगों की पंगत होने के बाद सबको खाना खिलाते। जो रिटायर हो गए ऑफिसर बड़े बड़े, उन्होंने बताया कि भाई ये आश्रम में तो हमको खाना मिला, 24 तास ड्यूटी रहते थे खाने के लिए, ये लोग हमारे पास खाना ला के भेजते हैं। इसलिए आता ते सोडलं ते चांगलं झालं, नाही तर महाराज लक्ष्मीनारायण बडा मंदिर सारखं झालं असतं, 7-8 कोटी देऊन टाकले असते आणि मग पुढं काय चाललं असतं। त्यांना बरेच प्रयत्न केले, आम्ही प्ले ग्राउंड करू, आम्ही असं करू, की सामाजिक काय नाही, सामाजिक हे नाही ते नाही महाराज। आणि म्हणून देव अशा प्रकारचं ते बाबाजींनी कष्टानं मिळालेलं आहे, ते त्यानं रक्ताचं पाणी केलं आहे, ते असं कोणी त्याच्यावर हे करू शकत नाही। आम्हाला पूर्ण विश्वास होता की आता एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे तर केलं पाहिजे, आम्ही शिकलेलो असल्यामुळं। पण एक विश्वास होता की असं होणं शक्य नाही। आता ते झालं, बरं झालं, कारण रात्री फोन आला बाबांचं की आरक्षणाच्या बाबतीत काही हे नाही। म्हणून मला हे सांगायचं की देव हो की जनार्दन स्वामीची शक्ती आगाध आहे, ते आपल्याकडून हे सर्व करून घेत आहेत। तुम्ही सर्व शेती करणारे आहेत, कष्ट करणारे लोक आहात, तुम्हाला हेतुपुरस्कर त्रास द्यावा अशी भावना नाही, पण तुमच्या पदरामध्ये पडावं, तुमच्या लेकरा बाळाला सुख मिळावं, त्याच्यातून पुण्य मिळावं म्हणून ही तितिक्षा आहे, तप आहे। सोय गैरसोयीचा विचार न करता केवळ आणि केवळ एकच विचारायचा, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी। प्रसाद इकडे घेऊन या, प्रसाद। आज मजला दर्शन झाले, म्हणून एकच करायचं आपण, हातामध्ये काम तर काहीच नाही, मुखामध्ये राम आहे ना, हातामध्ये काम माळे देईल ना, काही काहीची विसरून राहिलं, कुठं काहीची हारून राहिल्या, काहीची गंगामाईला सोडून दिल्या। आई ही माळ आणि तू काही पडत नाही, मला काही जमत नाही, आता आणलं माधुगिर भावानं, बरं झालं, काहीच माहीत नाही देव। सुपर क्लास 1 मला तर आश्चर्य वाटतं की काय ब्रह्मचारी किस लिए रहते, ये किस लिए होता है, जब क्या होता है, आश्रम क्या होता है, कोण ऑफिसर नेमला असं खरं सांगा तुम्ही बरं। ते बी कुंभमेळ्याचा ऑफिसर आरक्षणासाठी काय समजणार या लोक, काय डोकं आपटायचे यांसमोर, फक्त हे पुस्तकी म्हणून हे असं, हे पुस्तकातले किडे फक्त, बाहेरचं काहीच नाही। आणि म्हणून द्यावं काही कळ ना, पण ते अधिकारी असल्यामुळे त्यांना त्यांच्यासारखंच बोलावं लागतं। मला बोलता कधी 15 मिनटं अजिबात म्हणून सोडता कोणी 15 मिनिट, त्यांना प्रवचनाला घेऊन या, मग बोल, मग सांग प्रदोषला घेऊन या म्हणलं त्यांना, ते म्हणे आजचे 2 दिवस इथं आहे म्हणून मग जाऊ द्या। आणि मग काहीतरी ते तर मागच लागले, कुछ तुम्ही बोलो, मग दिले 2-4 पुस्तकाची नावं लिहून। मला नाही वाटत तो 4-5-6 महिने लागेल त्याला तेवढे वाचायला, जर वाचले वेळ मिळाला तर बरं आहे, त्यावर आपला कुंभमेळा होऊन जाईल। सांगायचं हेतू लक्षात घ्या द्या हो की आपण इतक्या एका निष्ठेनं करतोय, प्रेमानं करतोय, त्या माईचं आपल्याकडे लक्ष आहे, दोन्ही आईंचं आपल्याकडे लक्ष आहे। तुम्हाला पहिल्याच दिवस सांगितलं की भगवती नर्मदा माई काय आणि भगवान श्री जनार्दन स्वामी गुरुमाऊली काय एकच आहे, आणि म्हणून त्यांचं आपल्यावर पूर्ण लक्ष आहे। आणि म्हणून इथून पुढचा प्रवास आपल्याला उद्या करायचा, उद्या मात्र थोडं दक्षतेनं राहायचं, उद्या लवकर आवरायचं, एवढं सगळं पूजन वगैरे करून आपल्याला पहिलं तीरावर थोडंसं पायी जावंच आहे, पण थोडं पायी चालावं लागतं। मग तिथून आपल्या या पलीकडून आपल्या गाड्या तिथे येतील, या गाड्यांना आपल्याला माईच्या मुखापर्यंत नेऊन सोडतील। तिथून पूजन वगैरे झालं की थोडं पाणी त्या मुखात टाकायचं,
तिथून थोडं पाणी भरून घ्यायचं आहे आणि मग ओंकारेश्वरकडे जायचं आणि मग ओंकारेश्वरला पण कन्यापूजन करायचं. तिथं पण कन्यापूजन करता येतं. कोणाजवळ असेल, कोणी वाटलं असेल, नसेल तर त्या ठिकाणी पण कन्यापूजन करतात, कन्याभोजन करतात. आपल्याकडं भोजन नाही, पण आपण ओंकारेश्वरला भोजन करू आणि प्रदोषच्या दिवशी जेवढ्या काही कन्या आपल्याला आणता येईल तेवढ्यांचं आपण भोजन आपल्या प्रदोषच्या पंक्तीच्या दिवशी आपण तिथं करणार आहोत नाशिकला. पण शक्य झालं तर इथं ओंकारेश्वरला ते करायचं. तुम्ही काही वस्तू आणल्या सगळ्या माझ्या हाताने दिल्या पाहिजे असं काही नाही. तुमच्या हाताने दिलं तरी ते काही नाही. मी अगोदर सांगितलं ना, आपण सांगितलं ते केलं तर चांगलंच आहे. प्रत्येक गोष्ट आपण एकाच ठिकाणी देणं बरोबर नाही. ठिकठिकाणी आपण किती ठिकाणी पाहिलं आता, बऱ्याच ठिकाणी तिथं काही तीर्थक्षेत्र नाही त्या ठिकाणी पण दिल्यात. आमच्याबरोबर आणलेली वस्तू ज्यांनी कोणी तीर्थयात्रेला येऊ शकलं नाही, परिक्रमाला आलू शकत नाही, त्यांची सेवा आपण केली पाहिजे. नाही ते आपली सेवा करतात, आश्रमाची सेवा करतात, त्यांचं अगोदर दिलं पाहिजे की नाही. त्यांचं सर्व लक्ष इकडं असेल, त्यांनासुद्धा तीर्थयात्रा घडत का आज बाबा इथं असतील, आज बाबानं आमच्या जवळच्या वस्तू वाटल्या असतील, आज बिलोपत्र ठेवलं असेल, कुठं तुळशीपत्र ठेवलं असेल, सेवा करतं बिचारे, पण नाही येऊ शकत, मुलांच्या परीक्षा आहे काय. मग त्यांच्या अगोदर आपण सेवा केली पाहिजे ना. बाबा हे माझे 10 रुपये घ्या, टाका. अरे बघ टाक ना, तू टाक, काय बिघडलं, बाबाच्या हाताने टाकलं पाहिजे असं काही नाही. त्यांची सेवा करून त्यांना काही दिलेलं आहे आपण त्यांची केली पाहिजे की नाही थोडीफार सेवा. आपण तर बरोबरच आहे, सगळंच दान आपल्या हाताने दिलं पाहिजे असं काही नाही. आपल्या हाताने दे आपण सांगतो ना, मग त्याच्या मग अधिष्ठान कोणाचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ठिकठिकाणी जिथं जिथं असे गरीब मुली वगैरे दिसतील त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आणल्या असेल त्या पहिल्या वेळेस तर परिस्थिती नव्हती, तर बरेच जुने कपडे आणले तरी ते आदिवासी लोकांनी घेतले होते. आता तर सगळे नवीन आणले तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पहिल्या परिक्रमेला तर पाहिला ना तुम्ही, असे एका बाईला 2 वेळेत द्यायला लागलो पातळ, आणि महाराजी मिलाय मुझे. आणि आपल्याकडं पुढचं टिंब आहे, नाही ना नाही ना दिलं, 2दा परत तरी दिलं ना, परत पुढे हात करतो. महाराज दिया आहे. मी गुरुजीकडं पाहिलं नसतं पाहिलं, अशी आपण दिला ना प्रसाद, हात दिला ना, पण हात काय झालं पुढं केला, प्रसाद दिला म्हणतात, परत बी हात पुढं करतात. हा स्वभाव आहे त्यांचा, तसा स्वभाव नाही. आणि म्हणून जे काय आणलं असेल त्या ठिकाणी कन्यापूजनला द्यायचं आहे. आणि उद्या मात्र लवकरात लवकर आवरायचं आहे. स्नानच जे त्यानं स्नान करायचं, सार्वजनिक स्नानाच्या भानगडीत पडायचं नाही. इथं फार पाणी थंड आहे, थंडी जास्त आहे. लवकर स्नान करून चहा वगैरे घेऊन किंवा काय जे असेल तर पुढचा कार्यक्रम तुम्हाला रावसाहेब सांगेल त्याप्रमाणे करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी अशा प्रकारचं या स्थानाचं यथामती महत्त्व बाबाजीच्या शक्तिस्फूर्तीनं तुमच्यापुढे विदित केली झालेली वाङ्मय सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम.